श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले. बाळाप्पा मुरगोंडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीत जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासे सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्ने येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार. निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुनी चित्ती सेवेकरी सेवा करीती. तेथे वाहे भीमरती स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुनी चित्ती आराधिती नरसिंह सरस्वती. दरिद्री धन इच्छिती रोगीजन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करीती गंगा स्नाना नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवकरी नित्य नियमे 2 प्रहरी. मागोनिया मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी. जप ध्यान आटपोनी मागती येती गावात. सेवेकऱ्याबरोबर मागोनिया मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. मध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुनिया संध्यावंदन. जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळाप्पा ते गृहस्थाश्रमी. संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी. सांप्रत भिक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता. सोडूनी ग्रह सूतकांता शीतोष्णाची पर्वा न करिता. आनंदवृत्ती राहती. पंचपक्वाने सेविती घरी. येथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी. पुदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास परितयांचे मानस. कदा उदास नोहेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखोनी ऐसी परी बाळाप्पासी बोलिती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडूनी त्याचे घरी. मागोनिया मधुकरी. जाओनिया संगमावरी. झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी. बसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले क्रश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडले वनिता पुत्रा त्यागिल. अति कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नव्हेची. हीन आपले प्राप्तन भोगवी दारुण. पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येती बाळाप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसोने नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी तिने यतिमूर्ती येऊन या दर्शन देती. बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहुनिया ऐसे स्वप्न. मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण. त्याचे फळ मिळेल की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तमतयासी एक पत्र शय्येखाली सापडले. त्यात लिहिली 1 ओळी. करू नये उतावळी ऐसे पाहुनी. त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी. गेले स्नान करावया. परतले स्नान करुनी सत्वर आले. त्या स्नानी वस्त्र उचलिता खालूनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांना मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले. गेले भिक्षे कारण. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी जाहले. चरणचाली चालोनी अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी. नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्ये नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी. गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती. तयाची झाली गर्दी. यात्रा उत्तरे घरोघरी. नामघोषे ते नगरी. रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत. तैसा भिक्षु गृहस्थ स्वामी दर्शना करणे.
पानफाटे नाथपंथी संन्यासी फकीरजती रामदासी अघोरपंथी दर्शनायती स्वामीच्या कोणी करीती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती तया क्षत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले पुण्य पावन देखोन नगरी बाळाप्पा तोषले अंतरी पूर्व पुण्यतयाचे पदरी जन्म सार्थक झाले बाळाप्पा होऊन सेवेकरी स्वहस्ते करील श्री चाकरी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेव जन्मवरी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गौड हा श्रीरस्तु शुभ भवतु श्री स्वामी समर्थ।